महाविकास आघाडीकडून शरद पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता, उद्धव ठाकरेही त्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती, तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती. त्यामुळे आजोबा आणि नातू राज्यसभेवर जाण्याची शक्यता. रायगड जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली. सुनील तटकरे यांनी रवींद्र चव्हाणांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव ठेवल्याची चर्चा. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकून शिवसेना सत्तेबाहेरच राहण्याची शक्यता. भिवंडी महापालिकेत शिवसेना भाजप दोघांकडून महापौर पदासाठी अर्ज. एकीकडे शिवसेनेनं भाजपसोबत राडा झालेल्या कोणार्क आघाडीला जवळ केल्यानं भाजपत नाराजी, तर भाजपचे काही नाराज नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मुलाच्या लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली. धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी धान बोनस प्रति हेक्टर 20,000 रुपये करा, मुनगंटीवारांची मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात होणार मोठी उलथापालट, पालकमंत्री जयकुमार गोरे यांना शह देण्यासाठी मोठी चाल. शिंदे आणि मोहिते पाटलांमध्ये जवळपास अर्धा तास बंद खोलीत चर्चा. अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी या भाजपच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात शिवसेनेची एंट्री. शेवगाव नगर परिषदेत शिवसेनेच्या नगराध्यक्षा तर माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडेही शिवसेनेत आल्यानं या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढली. पुणे महापालिकेत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली. पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि पालिकेचे सभागृह नेते आणि भाजप नेते गणेश बेडकर यांच्याशी सुळेंचा संवाद. पुणे स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांची वर्णी. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून भिमाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब. तपास यंत्रणा ज्या पूर्वगतीनं काम करतायत त्यावरती आक्षेप, तर अपघात की घातपात हा मुद्दा अजूनही कायम राहतो. अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांकडून अद्यापही शंका व्यक्त. विमान मुद्दाम आदळण्यात आलं, रोहित पवारांकडून शंका व्यक्त, तर खोटी कागदपत्र तयार करण्याचं काम होत असून आम्हाला डिजिटल कागदपत्र हवी आहेत, पवारांची मागणी. व्हीएसआर कंपनीचे अनेक राजकारण्यांशी संबंध, टीडीपीसह अनेक नेत्यांचा व्हीएसआरच्या मालकांसह व्यवसाय. कडक चौकशीसह कंपनीवर कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देत काल मागणी. त्यानंतर फडणवीस आज शहांना या संदर्भात पत्र लिहिणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींकडून एआय समिट निमित्त परदेशी पाहुण्यांसाठी आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार. मुस्लिम आरक्षण प्रमाणपत्र स्थगितीचा निर्णय घेऊन सरकारनं मुस्लिम बांधवांना रमजानची भेटच दिली. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची सरकारवरती खोचक टीका. मुस्लिम आरक्षणाला स्थगिती देऊन सरकारनं मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणली आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून एक्सपोस्ट करत सरकारच्या निर्णयाचा निषेध. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं की बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेसोबत कोणीही छेडछाड होऊ देणार नाही. मुस्लिम आरक्षणाचा निर्णय रद्द झाल्यावर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकर प्रकरणाचा तपास अपूर्ण का? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची असीम सरोदे यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांना नोटीस पाठवत विचारणा. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी 24 फेब्रुवारीला पुढची सुनावणी. नाशिक महापालिका वृक्ष प्राधिकरण समिती आणि महापालिका प्रशासनानं अंतरिम अर्जावरती प्रतिज्ञापत्र सादर न केल्यानं 1 आठवड्याची मुदतवाढ. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील राजुरा वरुड रोडवरती रिक्षा आणि इलेक्ट्रिक बसची एकमेकांना जोरदार धडक. अपघातामध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 3 ते 4 जण गंभीर जखमी. एसटी आणि रिक्षा चालक पोलिसांच्या ताब्यात.
ब्रेक फेल झाल्यानं एसटीची बसस्थानकासमोरच्या खांबाला धडक. यवतमाळच्या आर्णी बसस्थानकातली घटना. सुदैवानं अपघातात कोणालाही दुखापत नाही. एसटीच्या केबिनचं मात्र मोठं नुकसान. गडचिरोलीतील सिरोंचावरून रेंगुटाला जाणारी एसटी बस नाल्यात वळणावर उलटता अडकली. सुदैवानं प्रवाशांना कोणतीही हानी नाही, जखम नाही. पुलाचं काम सुरू असल्यानं वाहनांसाठी हा कच्चा मार्ग तयार करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील रहाड गावमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू. पोलीस भरतीसाठी पहाटे रनिंगला गेला असता तरुणाला अज्ञात वाहनानं धडक दिली. बीडमध्ये शेतकऱ्याच्या 3 बोकडांची त्याच्या शेतातून चोरीची घटना. सीसीटीव्हीत रेकॉर्ड. गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. मुंबईच्या दहिसर पश्चिम परिसरात भगवती हॉस्पिटल समोर असलेल्या इमारतीच्या मीटर बॉक्सला मोठी आग. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. सुदैवानं जीवितहानी नाही. पुण्याच्या भिगवणमध्ये गाडीवरून जाताना मुलीचं अपहरण. आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकत मुलीचं अपहरण करण्यात आलंय. गुन्हा दाखल. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी. अपहरण प्रकरणी आज भिगवण बंदरची हाक. ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या. काही काळ पुणे सोलापूर महामार्ग देखील रोखून धरला. इंदापूर भिगवण अपहरण प्रकरणी आरोपी आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना. अद्यापही मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश नाही. अपहरण झालेल्या मुलीचं 22 तारखेला लग्न. खरेदीसाठी जात असताना अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती. भिगवण प्रकरणात इंदापूरमध्ये होणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. तणाव निर्माण होऊ नये तसंच उद्या शिवजयंती असल्यामुळे पोलिसांनी सभेसाठी परवानगी नाकारली. भिगवण प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती. लोकभावना म्हणून भिगवणमध्ये मोर्चा निघणार असून त्याला उपस्थित राहणार. पडळकरांची प्रतिक्रिया. कल्याणमध्ये लोकलमध्ये चढण्यावरून 2 महिलांमध्ये वाद. एका महिलेनं दुसऱ्या महिलेच्या दंडाचा चावा घेत तिचं बोट पिरगळलं. घटनेत महिला जखमी. पोलिसात तक्रार दाखल. अमरावतीमध्ये 5 न्यायाधीशांच्या घरी झालेल्या चोरीच्या प्रकरणी पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानंतर 4 सुरक्षा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. ऑनलाईन गेमिंगच्या नादात हिंगोलीतील 16 वर्षीय तरुण बेपत्ता. मित्राच्या सांगण्यावरून तरुण थेट दिल्लीत पोहोचला. पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे तरुण सुखरूप घरी पोहोचला. नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून फरार झालेल्या 5 आरोपींना भंडाऱ्याच्या धनेगावातून अटक. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांची कारवाई. पोलीस अधिकारी असल्याचं सांगत खंडणी वसूल करणाऱ्या तरुणाला गोंदिया पोलिसांकडून अटक. चंदन सांगळे असं आरोपीचं नाव. यापूर्वीही त्याच्यावर रत्नागिरी गोंदिया जिल्ह्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल. कारवाईसाठी भंडाऱ्यात आलेल्या मध्य प्रदेश पोलिसांच्या तावडीतून आरोपीचं पलायन. पोलीस जेवणासाठी एका ठिकाणी थांबले असता अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार. पुण्यातल्या बुधवार पेठेत झालेल्या कारवाईचा पोलीस आयुक्तांकडून आढावा. अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांवर कारवाईचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त स्वतः रस्त्यावर. पुण्यातल्या बुधवार पेठेतून 11 बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिवजयंतीच्या आधी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी रंगला. द फोक आख्यान हा सांस्कृतिक कार्यक्रम. यावेळी शिवप्रेमींसह आमदार शरद सोनावणेंनीही जल्लोष करत सामूहिक नृत्य केलं. शिवजयंतीनिमित्त जुन्नरमध्ये हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं आयोजन. या महोत्सवात बैलगाडा शर्यतीचंही आयोजन. राज्यभरातील 400 बैलगाडा मालक सहभागी. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शर्यतीचं आयोजन. नाशिकमध्ये शिवजयंतीनिमित्त छत्रपती सेनेच्या वतीनं भव्य देखावा साकारण्यात आलाय. अजिंक्य किल्ल्यावर महाराजांनी वापरलेल्या राजगादीची सुबक आणि भव्य प्रतिकृती साकारून इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न. पंढरपुरात शिवजयंतीनिमित्त भाजपकडून चंद्रभागेची सफाई. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येत ही साफसफाई केली आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.